नमस्कार, सहारा न्यूजमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे। आपण अमरावती जिल्ह्यातील चिखलदरा तालुक्यातील बोराळा या गावामध्ये आहो आणि आमदार बच्चू कडूचे आंदोलन तर आपण पाहिलेच आहे आणि या आंदोलनाच्या विषयावर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आमदार बच्चू कडू हे उग्र रूप धारण करतात आणि त्यांचं आंदोलन मोठमोठे होत राहतात। अशातच त्यांच्या प्रहार जनशक्ती पक्षाचे कार्यकर्ते हे सुद्धा आंदोलन करतात आणि त्या आंदोलनाचा पवित्रा घेण्याची तयारी यांनी दाखवलेली आहे आणि शासनाला 7 दिवसाचा मुदत दिलेली आहे। 7 दिवसात त्यांच्या मागण्या पूर्ण नाही झाल्या तर आदिवासी बांधव बोराळा या गावी चक्काजाम आंदोलन करणार आहे। त्यासाठी सर्व इथं ग्रामस्थ इथं जुळलेले आहेत। आदिवासी बांधवांचा विषय असा आहे की शासनाच्या अनेक योजना राबवल्या जातात। यामध्ये आदिवासींसाठी जे श्रावणबाळ योजना आहे, श्रावणबाळ योजना असून संजय गांधी योजना आहे, तसेच अपंगाचे जे दिव्यांग हे आहेत त्यांच्यासुद्धा योजना आपल्या तहसीलमार्फत राबवल्या जातो। मात्र अर्थसहाय्य योजना ही सुद्धा राबवल्या जातो, मात्र त्यांना 2-2, 4-4 महिने पैसे येत नाही। त्यासाठी इथे मणिराम चिलाटी प्रहार जनशक्ती पक्षाचे कार्यकर्ते आहेत। त्यांनी सर्व अधिकाऱ्यांना निवेदन दिलेले आहे की त्यांनी 7 दिवसात यांच्या मागणीवर त्यांनी दखल घ्यावी, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा त्यांनी दिलेला आहे। अशातच जे बिरसा मुंडा आदिवासी जे शेतकऱ्यांसाठी ज्या योजना आहेत त्या योजनासुद्धा इथे मंजूर झालेल्या नाही आहेत। त्यासाठी या संदर्भात इथे आपल्यासोबत प्रहार जनशक्ती पक्षाचे मणिराम चिलाटी हे जुळलेले आहेत। त्यांचा नेमका विषय काय आहे हे आपण जाणून घेऊ। काय विषय आहे? हमने कलेक्टर ऑफिस को भी निवेदन दिया है, जिला परिषद को भी निवेदन दिया है, सीओ को, उसके बाद में हमने तहसीलदार को भी दिया है, गढ़ विकास अधिकारी को भी दिया है। यानी प्रत्येक हमने शासन को पत्र दिया है। तो हमारा मांग ये है कि वह प्रत्येक मेलघाट क्षेत्र में अभी शबरी योजना है, इससे कई लाभार्थी हमारे गौर गरीब वंचित हैं। अभी तक के उनको घरकुल का लाभ से बहुत सारा वंचित में है। और दूसरा विषय ऐसा है कि जो अपंग लोग हैं इनको प्रत्येक महीने में उनका जो पगार मिलने को ना, ये समय पे उनका पगार नहीं मिलता। और दूसरी ऐसा विषय है कि महिलाएं जो है इनको भी पगार समय पे नहीं मिलता। श्रावणबाळ योजना हमारे मेलघाट के आदिवासी बुजुर्ग लोग इनको इधर उधर ठोकर लेना पड़ता। यानी अगर किसी का आँख दिखता है, किसी का नहीं दिखता है, अपंगा है, विधवा है, ये सारे मुद्दा लेके हमने सबको निवेदन दिया है। ये निवेदन के अंदर में इसमें बिरसा मुंडा काश्तकारों का भी योजना है। कई योजना में से शासकीय योजना जितना भी है, इतने योजना में हमारे गौर गरीब सबसे ज़्यादा पीछे वंचित है। हम शासन से ये निवेदन दे के 7 दिन के अंदर इनने अमलबजावनी नहीं किया तो बोराळा गांव में रास्ता रोको आंदोलन हम करने वाले हैं। जय हिंद। आपल्यासोबत ग्रामस्थ आहे इथे, यांची सुद्धा प्रतिक्रिया जाणून। क्या विषय है? क्या हमारा जो बिरसा मुंडा जो योजना है कि नहीं, उसमें हमारा आचरपुर तालुका नहीं है। हम भी मेलघाट में है, ये तालुका अलग दिया है। हमारा जो ये आचरपुर तालुका बहुत पीछे है और काश्तकार को, आदिवासी लोग को कुछ भी नहीं मिला उसमें। घरकुल नहीं, अब पैसे ये आता उनमें कुछ भी नहीं मिला, श्रावणबाड़ा नहीं, कुछ नहीं है। तो ये योजना सबके लिए होना। हमको जो अमरावती जिला जो है हमारे 3 तालुका जिला है, उसमें 3 तालुका जिले में पर हमारा आचारपुर जिला पीछे है। मेलघाट आ गया है, मेलघाट में सबको योजना है, आचारपुर जिले में कुछ भी नहीं है तालुका में। और वासी हूँ, मेरा नाम सुशील जावड़कर है और हम प्रहार के शाखा यहाँ पर है हमारा, उसका कार्यकर्ता हूँ। और जो भी मणिराम भाऊ ने जो उद्देश्य अभी बताया है वो सच बात है, क्योंकि सरकार कैसा है, सिर्फ योजना का नाम रख दिया है। ज़्यादा से ज़्यादा हमारे आदिवासी भाइयों को वो योजना का लाभ नहीं मिल रहा है। दूसरी बात, जो श्रावणबाळ योजना है उसका 3-3, 4-4 महीना तक पगार आता नहीं। दूसरी बात, जो काश्तकारों को भी तकलीफ हो रहा है, जो बिरसा मुंडा का जो है कुछ काश्तकारों ने एप्लीकेशन किया, उनका अभी तक कुछ भी आया नहीं है। और कुछ लोगों को मिला है, लेकिन कुछ लोग जो 75% लोग वंचित है उस चीज़ों से। और इसमें शासन का दुर्लक्ष्य है हमारे मेलघाट क्षेत्र में।
आदिवासी बांधवांच्या आपण प्रतिक्रिया जाणून घेतलेल्या आहे. मेलघाट म्हटलं की मेलघाटातली जे जनसंख्या आहे, जे कामासाठी स्थानांतरण होत राहतो आणि अनेक अपघातसुद्धा होत राहतो. आपण नेहमी पाहत राहतो आपल्याला वृत्तपत्रांच्या माध्यमातून. मात्र मेलघाट वासियांसाठी जे शासन योजना राबवते त्या शासनाच्या योजना ह्या दिरंगाईमुळे यांच्यापर्यंत पोहोचत नाही आणि त्यांना हालाकीचं जीवन जगावं लागते. आणि त्याचसाठी त्यांनी जे घरकुल आवास योजना आहे ते सुद्धा पेंडिंग अवस्थेत आहे. तसेच छबरी आवास त्यांनी तेही सुद्धा सांगितलेले आहे. आणि जे श्रावणबाळ अर्थसहाय्य योजना या संजय गांधी या दिव्यांग योजना किंवा अनेक योजना आहेत यासाठी त्यांनी अनेकदा निवेदन दिलेले आहे. आता या संदर्भात मणिराम चिलाटी यांनी सर्व संबंधित विभागांना तहसीलदार असो, BDO असो, शिव असो आणि प्रत्येक ठिकाणी त्यांनी निवेदन दिलेलं आहे. आणि त्या 7 दिवसात त्यांच्या निवेदनावर दखल घेण्यात यावी, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा त्यांनी आपल्याला दिलेला आहे. बघूया सारा समाजाचा पुढील लढा. काव्या फॅमिली गार्डन रेस्टोरेंट, चांदूर बाजार रोड, चांदूर नाका जवळ अचलपूर. शुद्ध शाकाहारी एंड फॅमिली गार्डन. शुद्धता व स्वादिष्ट में भरपूर व्यंजनांचा खजिना. काव्या रेस्टोरेंट अचलपूर. आपल्या पाल्याचा मुलीचा बर्थडे करायचा आहे किंवा तुमच्या लग्नाची ॲनिव्हर्सरी सेलिब्रेट करायची आहे किंवा लग्नाचं रिसेप्शन करायचं आहे तेव्हा आताच संपर्क करा 8180080800 या क्रमांकावरती. आपल्या शहरात सुरू झाले आहे काव्या फॅमिली गार्डन रेस्टोरेंट. तेव्हा आताच संपर्क करा कारण लिमिटेड डेट्स अवेलेबल. तेव्हा आजच संपर्क करा आणि आपली डेट निश्चित करा.